नमस्कार मित्रांनो, तर आपण बागा बीचला आलोय सकाळी सकाळी उठून. तर आता मस्त ऊन आहे सकाळचं आणि पाठी तुम्ही बघू शकता बागा बीचचं हे आहे एंट्रन्स वरती आलेलं आहे तिथे समुद्राच्या त्या बाजूला ते बागा बीच म्हणून एक नाव लिहिलेलं आहे तिकडे. तर आता बागा बीच कव्हर करणार आहे. सकाळी आम्ही रात्रीच येणार होतो इकडे, बट ना पाऊस पडला इकडे रात्री, त्याच्यामुळे येता नाही आलं. आम्ही रात्री रेस्ट केला आणि आता सकाळी उठून इकडे बागा बीचवर आलो. बघू शकता बागा बीचचा बीच. तर रात्री आज ट्राय करू परत एकदा, लायटिंग वगैरे असते दिवाळीमध्ये तर ते बघण्यासाठी. म्हणजे लोक आता रायडिंग वगैरे वॉटर ॲक्टिव्हिटीज चालू होतील तर हे लोक बोट वगैरे घेऊन खाली येत आहेत. तर इथे भरती आहे आता सकाळी सकाळी. तर आता तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील, फोटोग्राफर्स असतात इथे. पाण्याला भरती येते आणि लोक सकाळी समुद्रामध्ये उतरले. तुम्हाला इथे दाखवतो मी. आणि इथे सगळं रेस्ट करायला हे असं खुर्च्या लावलेल्या आहेत बागा बीचला. तर मित्रांनो, इथे बागा बीचवरती हे जे बसायला आहे ते, आणि तुम्ही जर इथे लंच होम वगैरे तिथे तुम्ही लंच वगैरे करू शकता. तर बसण्याचे वगैरे इथे 50 रुपये चार्ज आहे. गाडी पार्क करावी लागते. तर गोव्यामध्ये तुम्हाला खर्च जास्त म्हणजे तेच आहे, तुम्ही कुठेही जा बाईक पार्किंगचे 50 रुपये घेतात. मग तिथून काढलात दुसऱ्यांदा गेलात तर परत 50 रुपये घेतात. तर पार्किंगचे पैसे त्याच्यामध्ये ते खर्च आहे. आणि जर बसायचं असेल तर तिथे सेटिंगचे 50 रुपये द्यावे लागतात जर तुम्ही तिथे बसायला गेलात. पण बाहेर जाऊन आलात परत सेटिंगला मिळत नाही, परत 50 रुपये द्यावे लागतात. तर जितका वेळ तुम्ही येणार तेवढा वेळ पण पैसे द्यावे लागतील. आता आम्ही तरी पण माझा मित्र आहे त्याच्यासोबत मी आलो. तर आम्ही 2 बाईक्स घेतल्यात. एक त्याची पण त्या दोन्ही बाईक गोव्याच्या व्हाईट प्लेट आहेत. तरीसुद्धा आम्हाला पार्किंगचे पैसे द्यावे लागतात. असं काही नाही की तुम्ही इथली बाईक घेतलीत आणि किंवा तुमच्या रिलेटिव्हची घेतलीत तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही. तर ते एक खर्च आहे इथे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त खाण्याचा खर्च बस. बाकी तुम्हाला जास्त मंडळी लोक बसले तिथे बसून मजा एन्जॉय करत. जायला रस्ता नाही. तुम्ही बागा बीचपासून थोडंसं पुढे आलात ना की इथे तुम्हाला ब्रिज लागेल. आणि ब्रिज म्हणजे रिवर आहे, बागा रिवर. तर बागा कायाकिंग तुम्ही इथे करू शकता. इथून कायाकिंग केलं की पुढच्या बाजूला तुम्हाला तिकडे दिसत असेल, तिकडून मग तो पूर्ण बीच लागतो. तर इथून कायाकिंग वगैरे होते. हे इथे कायाकिंगचं ते आहे बागा कायाकिंग. तर तुम्ही बागा बीच नंतर जर चापुरा फोर्टला जात असाल तर इथे मध्ये बागा रिवर लागते. तर ती रिवर आहे. तर त्या रिव्हरमध्ये इथे कायाकिंग होतं. तर इथे तुम्ही कायाकिंग करू शकता. हे इथे एंटर करायला आहे. तर तिथे तुम्हाला पैसे देऊन मग नंतर तिथून कायाकिंग करू शकता. आणि तिकडे समोर डायरेक्ट ही रिव्हर आहे ती बीचमध्ये जाऊन मिळते. तर तिकडून मग बीच चालू होतं बागा बीच. तर तुम्ही कायाकिंग करायचं असेल तर चापोरा फोर्टला जाताना इथे करू शकता. छान आहे, व्ह्यू वगैरे एकदम मस्त. आजूबाजूला बोट आहेत त्यांच्या मधून जाऊ शकता.